अन्वीच्या कुशीतलं प्रेम भाग 17। पहाटेचं हलकं थंडगार वारे मुंबईच्या आकाशाला हळूच स्पर्श करत होते। विमानतळावरून बाहेर पडताना अन्वीच्या मनात एक विचित्र शांतता होती। एवढ्या वर्षांनी ती पुन्हा भारतात आली होती, तेही आपलं शिक्षण पूर्ण करून, मनात हजार स्वप्न आणि ओझ्याहून जास्त आठवणी घेऊन। सामानाच्या ट्रॉलीला हलकेच ढकलत ती टॅक्सी स्टँडकडे चालली आणि तिचं लक्ष लगेच एका परिचित चेहऱ्याकडे गेलं। गिरीजा बाबा, अगदी तशीच उभी राहण्याची ढब, हातात उबदार स्मितहास्य। त्यांच्या शेजारी डॉक्टर प्रियंका, नेहमीप्रमाणे साधेपणातली देखणी आणि शांताताई, डोळ्यांत आनंदाची चमक घेऊन। तिघही तिच्या दिशेने चालत येत होते। त्या क्षणी अन्वीच्या डोळ्यातलं पाणी तिने लपवायचा प्रयत्न केला, पण ते शक्यच नव्हतं। बाबांनी पुढे येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला। आलीस ग अखेर, खूप दिवसांनी। त्या एका वाक्यात सगळी वाट पाहण्याची वेदना आणि आनंद मिसळला होता। गिरीजा बाबांनी अन्वीचं सामान उचललं आणि म्हणाले, चल, गाडी बाहेर उभी आहे, बाकीचं आपण रस्त्यात बोलू। टॅक्सी स्टँडच्या बाहेर थोडं चालताच आश्रमाची पांढऱ्या रंगाची व्हॅन दिसली। व्हॅनच्या पुढच्या सीटवर बसलेली डॉक्टर प्रियंकाने तिचं उबदार स्मित देत स्वागत केलं। अन्वी, तू आलीस म्हणजे इथे पुन्हा घरपणाची उभे येईल, त्या हळू आवाजात म्हणाल्या। अन्वी मागच्या सीटवर बसली, शांताताई तिच्या शेजारी। गाडी सुरू होताच मुंबईच्या रस्त्यांची गडबड, हॉर्न, चहाच्या टपऱ्यांवरील वाफाळणारे कप, हे सगळं अन्वीच्या नजरेत पाझरत होतं। परदेशात राहून ती या सगळ्या गोंधळाला मिस करत होती, आणि आज हे सगळं पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर जिवंत होत होतं। प्रियंकाने गप्पांचा ओघ सुरू केला। तुझ्याशिवाय आश्रमात सगळं रिकामं रिकामं वाटत होतं। मुलं तर रोज विचारायची, मम्मा कधी येणार? आरव तर दिवसातून 3दा विचारायचा, आज तरी का नाही आली? अन्वीच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं, पण मनातल्या कुठेतरी एक कळ उठली। एवढ्या दिवसांचं अंतर मुलांसाठी किती कठीण असेल। गिरीजा बाबा ड्रायव्हिंग सीटवरून म्हणाले, आश्रमात सगळे तुझी वाट पाहत आहेत। तुझ्या मुलांनी तर तुझ्या स्वागतासाठी खास काहीतरी ठरवलंय असं मला ऐकण्यात आलं आहे। अन्वी आश्चर्याने विचारते, खरंच? काय? बाबा हसत म्हणाले, ते तुला पोहोचल्यानंतरच कळेल। गाडी आश्रमाच्या रस्त्यावर वळली तेव्हा सूर्य आकाशात थोडा वर आला होता। गेटवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं, आधार आपलं घर, पाहून अन्वीच्या डोळ्यात पाणी आले। किती वर्षांपूर्वी तिने इथून प्रवासाला सुरुवात केली होती, आणि आता पुन्हा परत येत होती, पण यावेळी ती एक पूर्ण झालेली व्यक्ती म्हणून। गाडी गेटमधून आत शिरताच मुलांचे आनंदाने भरलेले आवाज कानावर आले। अंगणात रंगीबेरंगी फुगे, फुलांची आरास, आणि मध्यभागी एक लहानसा मंच, त्यावर आरव आणि आरोही उभे होते। दोघांच्या चेहऱ्यावर हसू, डोळ्यात उत्साह। आरवने लगेच धावत येऊन मम्माच्या गळ्यात हात घातला। मम्मा, मी खूप मिस केलं तुला। आरोहीने मागून मिठी मारली, आता पुन्हा कुठे जाणार नाहीस ना? अन्वी डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली, नाही ग, आता आपण सगळे एकत्र राहणार। तिच्या स्वागतासाठी मुलांनी एक छोटं नाटक तयार केले होते, मम्माची परतफेड। आरवने त्यात शोधणारा मुलगा ही भूमिका केली होती, जो आपल्या आईला परदेशातून परत आणतो। आरोहीने प्रेमळ बहिणीची भूमिका केली होती, जी आईची आठवण जपते। सगळ्या मुलांनी मिळून डान्स, गाणी आणि थोडा अभिनय करून तिचं स्वागत केलं। अन्वी त्या प्रत्येक क्षणात हरवून गेली। तिला जाणवलं, हे फक्त स्वागत नव्हतं, तर तिच्या अनुपस्थितीतही तिच्यावर असलेल्या प्रेमाचं प्रतीक होतं। कार्यक्रमानंतर आश्रमातील बाकीची मुलं तिच्याभोवती गोळा झाली। कुणी विचारलं, ताई, तिकडचं जेवण कसं असतं? कुणी म्हणालं, ताई, आमच्यासाठी तिकडची गोष्ट सांग ना। तिच्या मनातल्या आठवणींचा खजिना उघडला। तिने लहान मुलांना समजेल अशा गोष्टींमध्ये परदेशातील शाळा, बर्फ, तिथले सण हे सगळं सांगितलं। गिरीजा बाबांनी पुढे येऊन सांगितलं, चला आता सगळ्यांनी जेवायला, तुमची ताई थकली आहे। संपूर्ण आश्रमाच्या अंगणात लांबलचक पाट मांडले होते। मुलं एका रांगेत बसली, आणि अन्वी मधोमध बसली। पानात वाफाळणारे गरम भात, आमटी, भाज्या आणि गरमागरम पोळ्या। पहिला घास घेताच तिला आठवलं, या जेवणाला ती खूप मिस करत होती। जेवणानंतर डॉक्टर प्रियंकाने तिला आश्रमातील बदल दाखवायला नेलं। नवी वाचनालयाची खोली, लहान मुलांसाठी खेळाची जागा आणि हर्बल गार्डन, हे सगळं तिच्या आठवणीतलं आश्रमापेक्षा खूपच विकसित झालं होतं। तुझ्या प्रेरणेतूनच आम्ही हर्बल गार्डन सुरू केलं,
डॉक्टर प्रियंका म्हणाल्या, तू इथल्या मुलांना याचं महत्त्व शिकवशील असं आम्हाला वाटतं. अन्वी गार्डनकडे पाहत म्हणाली, हो, हे तर माझं स्वप्नच होतं आणि आता ते जिवंत दिसतंय. आरव आणि आरोही आधीच गार्डनमध्ये इकडे तिकडे पाहत होते. आरोहीने एक पान तोडून विचारलं, मम्मा, हे काय? हे लेमन ग्रास आहे ग, याचा वास घे, अन्वीने सांगितले. आरोहीने वास घेतला आणि लगेच हसली. चहा सारखा वास येतो. इथपर्यंतचा प्रवास तिच्यासाठी भावनांनी भरलेला होता. ती फक्त आश्रमात परतली नव्हती, तर आपल्या आयुष्याच्या एका नवीन अध्यायात पाऊल टाकत होती. जेवणानंतर थोडा वेळ सगळ्यांनी विश्रांती घेतली. अंगणातल्या जुन्या पिंपळाच्या झाडाखाली अन्वी बसली होती आणि तिच्या दोन्ही बाजूला आरव आणि आरोही. सूर्य वर चढलेला असला तरी झाडाच्या सावलीत गारवा होता. मुलांनी तिच्या जवळ आपापल्या छोट्या गमती सांगायला सुरुवात केली. आरवने सुरुवात केली, मम्मा, एकदा काय झालं, मी आणि आरोही लायब्ररीत खेळत होतो. ताईने सांगितलं होतं की मोठ्यांच्या पुस्तकांना हात लावायचा नाही, पण आरोहीने एक मोठं पुस्तक काढलं आणि ते तिच्या डोक्यावर पडलं. आरोहीने ताबडतोब तोंड वाकडं करून उत्तर दिलं, अरे, ते पडलं कारण तू मला ढकललंस. दोघांनी एकमेकांना बोट दाखवत हसायला लागले आणि अन्वी त्यांचं हे भांडण पाहून मनोमन खुश झाली, कारण यात घरपणाचा गोडवा होता. अन्वीने स्वतःचा एक किस्सा सांगितला, मी तुमच्यासारखी लहान असताना एकदा शाळेत स्पर्धा होती. मला नृत्य करायचं होतं, पण मी स्टेजवर जाऊन गाणं विसरले आणि फक्त हसत उभी राहिले. सगळे हसले, पण माझी मैत्रीण माझ्या बाजूला येऊन माझ्याबरोबर नाचली आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आरव आणि आरोहीने ऐकून मोठ्या डोळ्यांनी विचारलं, मग तू जिंकलीस का? नाही, पण त्या दिवशी मला कळलं की जिंकणं इतकं महत्त्वाचं नाही, जितकं मित्र मिळणं महत्त्वाचं आहे. आश्रमातील बाकीची मुलंही गोळा झाली होती. त्यातला छोटा विनीत, जो फक्त 6 वर्षांचा होता, अन्वीच्या मांडीवर चढून बसला आणि विचारलं, ताई, तिकडे बर्फ पडतो का खरंच? हो रे, बर्फ पडतो. जमिनीवर पांढरं पांढरं होतं, जसं तुझ्या कापसाच्या गोळ्यांमध्ये असतं. विनीतच्या डोळ्यात आश्चर्याची चमक आली. मग मी बर्फाचा माणूस बनवेन, तो उत्साहाने म्हणाला. दुपारचा वेळ हसण्यात, गप्पा मारण्यात आणि लहान खेळ खेळण्यात गेला. आरव आणि आरोहीने तिला त्यांचा आवडता खेळ दाखवला, साखळी पकड. सुरुवातीला अन्वी फक्त पाहत राहिली, पण मुलांनी तिला खेळात ओढलं आणि मग मम्मा म्हणून नाही, तर अजून एक खेळाडू म्हणून ती अंगणभर पळू लागली. 4 वाजताच गिरीजा बाबांचा आवाज आला, सगळे तयार व्हा, संध्याकाळची प्रार्थना करायची आहे. आश्रमात ही प्रार्थना एक वेगळाच अनुभव होता. अंगणात मोठा दिवा लावला गेला, फुलांच्या रांगोळ्या मांडल्या आणि सगळे गोल बसले. अन्वी मुलांबरोबर बसली, डोळे मिटून त्या शांत क्षणात हरवून गेली. घंटांचा नाद, मंद सुगंध आणि एकत्र म्हणलेली प्रार्थना. तिला वाटलं, हा क्षण जपून ठेवावा. प्रार्थना संपताच आरोहीने मम्माच्या कानात पुटपुटलं, तुझ्याशिवाय प्रार्थना अपुरी वाटायची. अन्वी डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आता कधी अपुरी वाटणार नाही. प्रार्थनेनंतर सगळ्यांनी मिळून लहानसा चहा स्नॅक्सचा कार्यक्रम केला. स्वयंपाकघरातून गरम पोहे, बटाटे वडे आणि गुळपोळी आली. आरवने मम्मासाठी पोळीचा मोठा तुकडा ठेवला आणि म्हणाला, हे खास तुझ्यासाठी. दुपार, संध्याकाळ असा हसतमुख गेला. संध्याकाळ हळूहळू गडद होत होती. आश्रमाच्या अंगणात लावलेल्या दिव्यांनी संपूर्ण जागा उजळून निघाली होती. स्वयंपाकघरातून येणाऱ्या सुगंधामुळे मुलांच्या पोटात गडगडाट सुरू झाला होता. गिरीजा बाबांनी हसत सगळ्यांना सांगितलं, चला, सगळे हात धुवून या, आजचं जेवण खास आहे. आपली अन्वी परत आली ना? अन्वी मुलांसोबत जेवणाच्या खोलीत गेली. भिंतीवर रंगीबेरंगी कागदाचे फुलं लावलेले होते आणि पाटांवर नीट मांडलेली केळीची पानं. जेवणात मठ्ठा, भाजी, पोळी, डाळ, भात आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी. जणू तिच्या आवडींची यादीच होती. आरव तिच्या शेजारी बसला आणि कुजबुजला, मम्मा, मी पोळ्या लाटायला मदत केली होती. आरोहीने अभिमानाने सांगितलं, आणि आमटीत मी मीठ टाकलं होतं, पण चुकून थोडं जास्त पडलं, म्हणून शांताताई म्हणाल्या की थोडं कमी करायला शिकलं पाहिजे. सगळे हसले आणि अन्वीने दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, माझे 2 छोटे शेफ्स. जेवण झाल्यावर मुलं अंगणात बसली आणि अन्वी एका लहान बाकावर सगळ्यांच्या मध्यभागी बसली.
आज तिने ठरवलं होतं आपल्या परदेशातील आयुष्याबद्दल आणि दूर राहण्यामागचं खरं कारण मुलांना सांगायचं. तुम्हाला माहित आहे का मी एवढे दिवस इथे का नव्हते, तिने विचारलं. आरवने थोडं गंभीर होऊन उत्तर दिलं, शिकायला गेली होतीस ना? हो रे, शिकायला गेले होते, पण फक्त स्वतःसाठी नाही, तुमच्यासाठी सुद्धा. मला तिथे नवज्ञान मिळालं, जे मी इथे आणून तुमच्यासोबत वाटणार आहे. तिने परदेशातील कॉलेजचं वर्णन केलं. उंच इमारती, वेगवेगळ्या देशांतून आलेली मुलं, सगळ्यांचे वेगवेगळे उच्चार आणि हिवाळ्यात पांढऱ्या बर्फाचं शहर. तिकडे सगळे आपापल्या संस्कृतीबद्दल अभिमानाने बोलायचे. तेव्हा मला जाणवलं, आपल्या भारतात किती सुंदर गोष्टी आहेत, ज्या आपण कधी कधी विसरतो. आरोहीने विचारलं. मम्मा, तिकडे तुला कोणी मिस केलं का? अन्वी हसली. हो ग, माझ्या मैत्रिणींना मी खूप मिस झाले, पण तुमच्या इतकं नाही. गप्पा रंगत गेल्या. मुलांनी तिला विचारलं, तिकडचं जेवण कसं असतं? तिकडे सण कसे साजरे करतात? तुला तिथे थंडी लागली का? अन्वीने सांगितलं, हो, तिथे थंडी एवढी असते की बाहेर जायचं असेल तर 3-4 स्वेटर्स घालावे लागतात. आणि बर्फ पडताना सगळीकडे शांतता असते, जणू आकाशाने पृथ्वीला मिठी मारली आहे. गप्पांच्या ओघात तिने काही मजेदार गोष्टीही सांगितल्या. एकदा तिने पहिल्यांदा स्केटिंग करायचं ठरवलं, पण उतारावरून सरळ उलटी घसरली. दुसऱ्यांदा तिने तिथल्या मित्रांसाठी पोहे केले, पण मिठाऐवजी चुकून साखर टाकली. मुलं पोट धरून हसू लागली आणि आरव म्हणाला, मग तो माझ्यासारखीच आहेस, मीठ आणि साखर गोंधळणारी. गिरीजा बाबा थोड्या अंतरावरून सगळं पाहत होते. ते जवळ येऊन म्हणाले, अन्वी, तू फक्त शिक्षण घेऊन आली नाहीस, तू या मुलांसाठी एक प्रेरणा घेऊन आली आहेस. अन्वीने हसून उत्तर दिलं, प्रेरणा मी नाही बाबा, ही मुलंच आहेत, यांच्यासाठीच मी शिकले. रात्र गडद झाली होती, पण अंगणातील वातावरण अजूनही उबदार होतं. मुलं एक एक करत झोपायला गेली, पण आरव आणि आरोही अजूनही मम्माच्या मांडीवर डोके ठेवून बसले होते. मम्मा, आता तू कायम इथेच राहशील ना? आरोहीने परत विचारलं. हो ग, आता आपण सगळे एकत्र राहणार आणि उद्यापासून नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करू. ती रात्र अन्वीसाठी खास होती, कारण इतक्या दिवसांनंतर तिला आपल्या घराची, आपल्या लोकांची आणि आपल्या देशाची खरी पुन्हा जाणवली होती. तिला माहित होतं, ही फक्त सुरुवात आहे, पुढचे दिवस अजून सुंदर असतील. पहाटेचा मंदगार वारा अंगणातल्या तुळशीच्या कुंडीतून सुगंध पसरवत होता. कोंबड्याच्या आरवळ्याने आश्रमातील दिवस सुरू झाला. अन्वी अजून बिछान्यात होती, पण तिला बाहेरून मुलांच्या हसण्याचे आवाज ऐकू आले. तिने डोळे उघडले तर आरव आणि आरोही तिच्या खोलीच्या दाराशी उभे होते. मम्मा, उठ ना, आपण आज मोठं काम करणार आहोत, आरव उत्साहाने म्हणाला. कसलं काम? अन्वीने हसत विचारलं. आज आपण बागेत झाड लावणार आहोत, बाबा म्हणाले. आरोहीने पटकन सांगितलं. अन्वीने अंग झटकून बिछाण्यावरून उठून बाहेर पाऊल टाकलं. सकाळच्या ताज्या हवेत सगळं वेगळं वाटत होतं. अंगणातल्या एका बाजूला लहान लहान झाडांच्या रोपांच्या कुंड्या लावलेल्या होत्या. मुलं, शांताताई आणि गिरीजा बाबा सगळे जमले होते. चला, आज आपल्याला वृक्षारोपण दिवस साजरा करायचा आहे, गिरीजा बाबा म्हणाले. प्रत्येकाने किमान 2 रोपं लावायची आहेत आणि त्यांची जबाबदारीही घ्यायची आहे. आरव आणि आरोहीने आपल्या मम्माला ओढत रोपं दाखवली. हे लिंबाचं झाड आपण लावणार आणि हे तुळशीचं तू लाव. अन्वीने मातीला हात लावला तेव्हा तिच्या मनात एक उबदार भावना आली, जणू ती परदेशातून परत येऊन केवळ माणसांशीच नाही तर या मातीशीही पुन्हा नातं जोडत होती. बागकाम करताना मुलांनी गमतीजमती सुरू ठेवल्या. आरोहीने चुकून पाण्याचा घागर पलटी केली आणि अन्वीच्या अंगावर पाणी उडालं. अगं, मी तुला पाणी घालायला सांगितलं, अंघोळ घालायला नाही, अन्वी हसत म्हणाली. सगळे पोट धरून हसू लागले. काम संपल्यावर सगळ्यांनी मिळून अंगणात गरम गरम चहा आणि पोहे खाल्ले. गिरीजा बाबांनी अन्वीला सांगितलं, तुला आठवतं का, तू याच बागेत सुरुवातीला बसायचीस? अन्वीने होकार दिला. आणि आता मी माझ्या मुलांबरोबर इथे खेळणार आहे. नाश्त्यानंतर मुलांनी शाळेचं काम सुरू केलं, पण आरव आणि आरोहीला मम्मा सोबत बसायचा मोह आवरेना. मम्मा, तू आम्हाला गणित शिकवशील का? आरवने विचारलं. नक्कीच, पण त्याआधी एक गोष्ट, गणित शिकताना घाबरायचं नाही, आपण त्याला खेळासारखं करायचं आहे.
अन्वीने आकड्यांवर आधारित एक छोटा खेळ तयार केला. तिने कागदावर फळं काढली आणि त्यांना मोजायला सांगितलं. मुलं मोजताना चुका करू लागली, पण अन्वीने संयमाने दुरुस्त केलं. चूक झाली तर त्यातूनच शिकायचं असतं, ती म्हणाली. दुपारच्या वेळी अचानक एक छोटा प्रसंग घडला. स्वयंपाकघरातून शांताताई घाईघाईत आल्या. गिरीजा बाबा, आपल्या धान्याच्या गोदामात उंदीर शिरलेत असं दिसतं. सगळे थोडे चिंतेत पडले, कारण आश्रमातील अन्नसाठा सगळ्यांसाठी महत्वाचा होता. अन्वीने लगेच सुचवलं, मी मदत करते. माझ्या कॉलेजच्या प्रोजेक्टमध्ये मी अशा समस्यांवर काही उपाय शिकले होते. तिने मुलांना सगळं नीट समजावून सांगितलं. उंदीर न मारता त्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित पद्धती वापरायच्या. त्यांनी पिंजरे आणि काही नैसर्गिक सुगंधी पदार्थ ठेवले, ज्याने उंदीर दूर राहतील. हा छोटा प्रसंग मुलांसाठी शिकवणारा ठरला. आरोहीने विचारलं, मम्मा, आपण त्यांना मारलं नाही, पण ते परत येणार नाहीत ना? हो ग, आपण त्यांना दूर पाठवलंय आणि त्यांचं जेवणही दुसरीकडे ठेवलंय. हिंसक न होता समस्या सोडवणं हाच खरा मार्ग आहे. संध्याकाळी पुन्हा प्रार्थना झाली. आज मात्र अन्वीला एक वेगळीच शांती जाणवली. दिवसभर मुलांबरोबर काम करून, त्यांना शिकवून आणि छोट्या समस्येला तोंड देऊन तिला वाटलं, हो, आता मी खरोखर परत आले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच आश्रमात एक वेगळाच उत्साह होता. शांताताईने अंगणात एक लहानसा मोकळा भाग नीट झाडून ठेवला. बाजूला काही पाट मांडली आणि फळा लावला. गिरीजा बाबांनी सांगितलं, आज अन्वी आपल्या मुलांसाठी खास कार्यशाळा घेणार आहे. तिने परदेशात जे शिकलंय ते इथे आणणार आहे. आरव आणि आरोही दोघेही पहिल्या रांगेत बसले होते. बाकीच्या मुलांच्याही डोळ्यात कुतूहल होतं. अन्वी अंगणाच्या मधोमध उभी राहून हसली. आज मी तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे, आपल्या कल्पनांवर विश्वास ठेवणं. तिने फळ्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं, स्वप्न, प्रयत्न, यश. जेव्हा मी लहान होते, मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं होतं, पण परिस्थितीमुळे मी आधी होऊ शकले नाही. नंतर बाबांनी मला खूप मदत केली, शिकायला बाहेर पाठवलं. मी शिकण्यासाठी खूप प्रयत्न केले, म्हणून त्या प्रयत्नांना यश मिळाले. मुलांना समजावण्यासाठी तिने एक छोटा उपक्रम घेतला. तिने प्रत्येकाला पांढरा कागद दिला आणि सांगितलं, तुम्हाला जे व्हायचं आहे ते काढा किंवा लिहा. कसे कपडे घालाल, कुठे काम कराल, लोक तुम्हाला काय म्हणतील, सगळं लिहा. काही मुलांनी डॉक्टर, काहींनी क्रिकेटर, काहींनी शिक्षक काढले. आरोहीने पेन्सिलीने नुकतेकीचे चित्र काढलं आणि आरवने अभियंताचं. नंतर अन्वीने पुढचा टप्पा सांगितला, आता तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी काय काय करावं लागेल त्याची यादी करा. मुलांनी विचार सुरू केला. अभ्यास, सराव, शिस्त, मेहनत. बघा, तुम्ही अजून लहान आहात, पण आजपासून सुरुवात केली तर ते स्वप्न हळूहळू जवळ येईल. कार्यशाळेच्या शेवटी तिने परदेशातील एक भावनिक किस्सा सांगितला. मी एका हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तिथे एक मुलगी होती, सारा. तिने मला सांगितले की तिच्याकडे फार पैसे नव्हते, पण तिला पायलट व्हायचं होतं. ती लायब्ररीत तासनतास विमानांवरची पुस्तकं वाचायची आणि सुट्ट्यांमध्ये विमानतळावर मदत करायची. 4 वर्षांनी ती खरंच पायलट झाली. जेव्हा ती भेटली तिने मला सांगितलं, मी कधी हार मानली नाही, म्हणूनच मी उंच उडू शकले. मुलांच्या डोळ्यात चमक आली. गिरीजा बाबा बाजूला बसून सगळं पाहत होते आणि स्वतःशीच म्हणाले, ही मुलं आता नक्कीच काहीतरी मोठं करतील. कार्यशाळा संपल्यावर मुलं अन्वीच्या भोवती जमा झाली. आरोही म्हणाली, मम्मा, मी डान्सर होणार, पण त्यासाठी रोज प्रॅक्टिस करेन. तू मला शिकवशील ना? हो ग. आणि आरवला इंजिनिअरिंगचे बेसिक प्रयोग शिकवेन. आरव लगेच उड्या मारत म्हणाला, मग मी उद्यापासून रोबोट बनवायला सुरुवात करेन. दुपारी जेवणानंतर अन्वी अंगणात बसून मुलांची चित्र आणि यादी पाहत होती. तिच्या मनात अभिमान दाटून आला. परदेशात राहून ती जरी खूप मोठी डॉक्टर झाली होती, तरी खरं समाधान तिला आता मिळणार होतं, जेव्हा ती त्या ज्ञानाचा वापर इथल्या लोकांसाठी करणार होती. त्यावेळी गिरीजा बाबा तिच्या शेजारी आले. अन्वी, तुला माहित आहे का, तुझ्या येण्यापूर्वी ही मुलं फक्त जगण्यासाठी जगत होती, पण आता ती स्वप्न पाहायला शिकत आहेत. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा, मी सुद्धा परत स्वप्न पाहायला लागले आहे. संध्याकाळी मुलांनी एक लहानसा कार्यक्रम केला. आरोहीने एक नृत्य सादर केलं.
आरवने पाण्यावर चालणाऱ्या छोट्या बोटीचा मॉडेल दाखवला. बाकी मुलांनीही गाणी, कविता आणि नाटक सादर केलं. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर प्रियंका म्हणाल्या, ही फक्त सुरुवात आहे. अन्वीचं शिक्षण आणि आपली साथ मिळून हा आश्रम आता बदलणार आहे. त्या रात्री अन्वी आपल्या मुलांसोबत झोपायला गेली. दोघांनी तिला घट्ट मिठी मारली. मम्मा, आता तू कुठेही जाणार नाहीस ना? नाही ग, आता मी कायम तुमच्या सोबत आहे आणि आपण सगळे मिळून खूप मोठं काही करणार आहोत. तिला ठाऊक होतं, आता पुढचा प्रवास जरी आव्हानांनी भरलेला असेल तरी तो प्रवास एकटेपणाचा नाही. पुढे काय होईल हे कळेल पुढील भागात. नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग 18 लवकरच येतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करा. धन्यवाद.